नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 18 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रथिंद्र बोस। पश्चिम बंगाल विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष भाजप आमदार रथिंद्र बोस आहेत, ज्यांना रथिंद्र बसू या नावानेही ओळखले जाते। 15 मे 2026 रोजी विधानसभेच्या सदस्यांनी त्यांची एकमताने निवड केली असून त्यांना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा पाठिंबा आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, उत्तर प्रदेशातील नदी पुनरुज्जीवन मोहीम कोणत्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत राबविण्यात आली? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नमामि गंगे अभियान। उत्तर प्रदेश सरकारने नमामि गंगे आणि मनरेगा योजनेअंतर्गत एक जिल्हा एक नदी अभियान सुरू केले आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील लुप्त झालेल्या आणि प्रदूषित लहान नद्यांचे पुनरुज्जीवन करणे हा आहे। नदीकाठांची स्वच्छता करणे हा या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे। तसेच नद्यांमधील गाळ काढण्याचे काम या मोहिमेत करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सामरिक पेट्रोलियम साठा व LPG पुरवठा सहकार्याबाबत सामंजस्य करार कोणत्या शहरात करण्यात आला? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अबुधाबी। भारताची ऊर्जा सुरक्षा लक्षणीयरित्या मजबूत करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने सामरिक पेट्रोलियम साठ्यांसंदर्भात एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। या करारानुसार अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी भारताच्या सामरिक साठ्यांमध्ये 30 दशलक्ष बॅरलपर्यंत कच्चे तेल साठवेल। या व्यतिरिक्त दोन्ही देशांनी द्रवीकृत पेट्रोलियम वायूच्या म्हणजेच LPGच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठीच्या कराराला अंतिम स्वरूप दिले। पुढला प्रश्न आहे, 15 मे 2026 रोजी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराण। परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केली। या बैठकांमध्ये प्रामुख्याने पश्चिम आशियातील तणाव, जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर सखोल चर्चा झाली। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांच्यासोबत पश्चिम आशियातील संकट, ऊर्जा पुरवठा आणि सागरी सुरक्षेबाबत विस्तृत चर्चा झाली। 5वा प्रश्न आहे, भारताच्या AI आधारित काल भैरव स्वायत्त युद्ध विमानाची निर्मिती कोणत्या देशात करण्यात येणार आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोर्तुगाल। काल भैरव हे भारताचे पहिले स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मानवरहित लढाऊ विमान आहे। या प्रणालीचा विकास फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस या बँगलोर स्थित कंपनीने केला आहे। हा प्रकल्प पोर्तुगालमधील स्केच पिक्सेल LDA कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे। काल भैरव हे मेल क्षमतेचे ड्रोन आहे, म्हणजेच मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स। हे विमान सलग 30 तासांहून अधिक काळ हवेत राहू शकते। या लढाऊ प्रणालीची कार्यकारी क्षमता सुमारे 3000 किलोमीटरपर्यंत आहे। तसेच हे विमान सुमारे 2 मीटर अचूकतेने लक्ष्यभेदन करण्यास सक्षम आहे। प्रश्न 6वा आहे, लद्दाखमधील माहे टोकपो राल्धो सिंचन कालव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनय कुमार सक्सेना। लद्दाखच्या चांगथांग प्रदेशातील या 2.10 किलोमीटर लांबीच्या उंचावरील सिंचन कालव्याचे उद्घाटन नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते 14 मे 2026 रोजी अधिकृतपणे करण्यात आले। 14,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या कालव्याचा उद्देश अंदाजे 100 एकर शेतजमिनीसाठी पाणी सुरक्षित करणे असा आहे। साल्वो हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ एकाच वेळी शस्त्रांचा वापर किंवा हालचालींचा अचानक उद्रेक असा होतो। प्रश्न 7वा, दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सहदेव यादव।
दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाच्या अध्यक्षपदी सहदेव यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक बैठक अहमदाबाद येथे पार पडली. सहदेव यादव सध्या भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे कोषाध्यक्ष पदही सांभाळत आहेत. तसेच ते कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. यासोबतच सहदेव यादव आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाच्या अध्यक्षांचे सहाय्यक म्हणूनही कार्यरत आहेत. पुढला प्रश्न आहे, भारताने आशियाई बॉक्सिंग अंडर 15 अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9. उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे झालेल्या आशियाई 15 वर्षाखालील बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने वर्चस्व गाजवत एकूण 27 पदके मिळवली आहेत. यामध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुढला प्रश्न, राजस्थानमधील पहिले सेमीकंडक्टर क्लस्टर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भिवाडी. राजस्थानमध्ये भिवाडी येथे राज्यातील पहिले सेमीकंडक्टर क्लस्टर सुरू करण्यात आले. भिवाडी हे राजस्थानमधील प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये सुमारे रुपये 1200 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. हा प्रकल्प भारताच्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पामुळे भविष्यात अंदाजे 2500 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, सिक्कीम राज्य स्थापना दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 16 मे. सिक्कीम राज्य स्थापना दिन दरवर्षी 16 मे रोजी साजरा केला जातो. 1975 मध्ये सिक्कीम भारताचे पूर्ण राज्य बनले. वर्ष 2026 मध्ये सिक्कीमने भारताचा भाग बनून 51 वर्षे पूर्ण केली. सिक्कीम राज्य स्थापना दिनाला सिक्कीम फाउंडेशन डे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी सिक्कीम भारतीय संघराज्यात पूर्ण राज्य म्हणून अधिकृतपणे सामील झाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.